हैदराबादी स्टाईल चिकन आणि दुधीचा दालचा विथ बघारे चावल। गुड मॉर्निंग सगळ्यांना। सकाळचे वाजलेले आहेत 7:30 आणि मी इथे पाववाटी मुगाची डाळ, मूठभर चण्याची डाळ, आवळ्याएवढी चिंच भिजत घातली आहे। चिकन थॉ करायला ठेवून मी डाळ शिजवून घेत आहे। 2 शिट्ट्या घेऊन शिजवलेली डाळ बारीक वाटून मी चिंचेच्या कुवळमध्ये छान मिक्स करून ठेवत आहे। मग 2 कांदे बारीक आणि 2 कांदे उभे चिरून ठेवून दिले। मग डाळीच्याच कुकरमध्ये मी अर्धा दुधी मोठा मोठा चिरून असा शिजवून घेतला। शिजवलेला दुधी मी वाटलेल्या डाळीत काढून ठेवून दिलाय। अर्धा किलो स्वच्छ धुतलेलं चिकन मी या कुकरमध्ये घालत आहे आणि 1.5 कांदा बारीक चिरलेला, 2 ते 3 इंचाचं आलं आणि 20 ते 25 पाकळ्या लसणाच्या मी बारीक वाटून घेत आहे। 2 मध्यम आकाराचे टोमॅटो सीडलेस करून बारीक चिरून, 3 ओल्या मिरच्या मी यात घालत आहे। साधारण 5 ते 7 टेबलस्पून तेल अंदाजे घालत आहे। मग चवीपुरते मीठ, अर्धा चमचा हळद, 2 चमचे मिरची पावडर, 1 चमचा जिरा, 5-6 मिरी, 2 इंच दालचिनी, 1 मोठी वेलची आणि 3 हिरव्या वेलच्या, 3 लवंगा, 1 तेजपत्त्याचे पान, 2 कढीपत्त्याची पाने आणि साधारण चिकन अर्ध बुडेल इतकं पाणी घालून हे सर्व एकजीव होईस्तोपर्यंत मिक्स करून कुकरला 1 शिट्टी आणली। आता साधारण 8:30 वाजत आहेत आणि माझ्या मिस्टरांनी माझ्यासाठी सँडविच तयार करून आणले आहे। मशरूम, चीज, कांदा आणि आईस लेट्यूस घालून मस्त खात आहे मी आता। तर आता 1 शिट्टी झाली आहे आणि थंड झाल्यावर मी आता हा कुकर उघडल्यावर चिकन तर मस्त शिजलेलंच असेल। तर आता मी ह्याच्यात दुधी डाळ, चिंचेचं कुवळ मिक्स केलेलं सगळं मिश्रण घालून एक छान उकळी आणून त्यात किचन किंग आणि साधा गरम मसाला घालून उकळवत आहे। ते छान एकजीव झालं की मग त्यात जवळजवळ अर्धा वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मस्त उकळी आणून चिकन दालच्या सर्विंग बोलमध्ये काढून ठेवला। बघारे चावलसाठी मगाशी चिरलेला उभा कांदा आणि थोडे अख्खे गरम मसाले घालून मी तुपामध्ये कांदा नरम करून घेतला। त्यात भिजवून ठेवलेले बासमती तांदूळ घालून परतावले। पाणी आता उकळायला ठेवले आहे। त्यात मी थोडेसे आले लसणीची पेस्ट पण घालत आहे। ही परतावून झाल्यावर मी याच्यामध्ये थोडेसे मीठ टाकले, जे मी शूट नाही करू शकले। पण आता मी ह्याच्यामध्ये उकळलेले पाणी घालत आहे, जे एकाला 2 माप घेऊन ठेवले आहे। आता झाकून हा भात मोकळा शिजवत आहे, जिथपर्यंत मी थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना चिरून ठेवला होता। तर मी त्याच्यात घालत आहे आता आणि मिक्स करून त्यात थोडेसे तूप घालत आहे। शिजवलेल्या भातावर वरून घातलेल्या तुपाने एक सुंदर सुगंध येतो आणि भात मोकळा आणि सुट्टा असा छान दिसतो सुद्धा। आता मी गॅस बंद करत आहे आणि त्याला न हलवता असाच मी रेस्ट करायला देत आहे। मग 2 मिनिटांनी तो झाकून ठेवला आणि 15 मिनिटांनंतर मी सर्व करायला घेतला आहे। असे केल्याने भात सुट्टा राहतो। तुमच्याकडे पण काही ट्रिक्स असल्या तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। चला तर मग लगेच करायला घ्या आणि मला कळवा कसं आवडलं ते। विश यू ऑल द बेस्ट अँड हॅपी वीकेंड। धन्यवाद।